निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आहे दत्त जयंतीचा दुसरा दिवस आणि आज आहे माझ्या पारायणाचे उद्यापन. तर आज काही पोथी वगैरे वाचायची नाही आहे, तर माझं सगळं आवरलेलं आहे, जेवण झालेलं आहे आणि मग मी आता नुसतीच देवपूजा करणार आहे. तर मस्त बागेत आलेली आहे छान छान फुलं बघायला आणि इथे आमची तयारी चालू आहे पुरणपोळी. तर आज आहे पुरणपोळीचा नैवेद्य, महानैवेद्य असणार आहे. 7 नैवेद्य काढणार आहे मी. तर इथे आम्ही आता सध्या डाळ शिजवतोय. बाकी सगळं जेवण झालेलं आहे, डाळ, भात, पापड, लोणचं. त्याचप्रमाणे कांदा न घालता घेवड्याची भाजी केलेली आहे. तर ही जी कांदा न घालता घेवड्याची भाजी आहे ना, ती फक्त आम्ही नैवेद्यापुरती केली आणि मी ती तेवढी खाल्ली, कारण मला तो नैवेद्य खायचा होता. बाकीच्यांनी कांदा घालूनच घेवड्याची भाजी केलेली. तर इथे आता आई पुरणपोळी करत आहे. तर असं काही आपल्याला छान गोष्टी करायच्या असतील ना, तर मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सपोर्ट हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे पारायण काळामध्ये ना मी माझ्या आईबाबांना बोलवलेलं, कारण घरात कोणीतरी पाहिजे. एकदा आपण जर पारायण करायला बसलो, पोथी वाचायला बसलो, तर आपल्याला काही लागलं, काही कमी पडलं, तर अशावेळी कोणीतरी माणूस आपल्या हाताला हवं. तर त्याच्यामुळे मग मी आईबाबांना इथे बोलवलं होतं आणि बाकीचं तर जेवण झालेलं. फार काही मोठं आम्ही काही बनवलं नव्हतं. पुरणपोळ्या त्याच तेवढ्या मोठ्या होत्या, त्या तर आईने केल्या, कारण आई एकदम एक्सपिरियन्स्ड पर्सन होती. खूप वर्ष पुरणपोळ्या तिने केलेल्या, त्यामुळे पाव किलोच्याच केलेल्या आणि इतक्या पटापट केल्या ना तिने. मला जर हे करायला लागलं असतं तर फार वेळ लागला असता कदाचित. आणि देवपूजा पण होती, जी पण काही माझी नित्य देवपूजा होती ती मी करून घेतली. त्याचप्रमाणे नित्यसेवा होती, नामस्मरण ते सुद्धा करून घेतलं. झाडांना पाणी घालून घेतलं, उंबरठ्यावर लेपन केलं, रांगोळी काढली. ज्या पण काही बाकीच्या जी पण काही तयारी असते ती सगळी मी करून घेतली. जेवण करून घेतलं आणि इथे आईने पुरणपोळ्यांचा जो मोठा घाट आहे ना, तो मात्र तिने केला. तर अशा प्रकारे सगळं जेवण आम्ही रेडी करून घेतलं. तर बघा, आपल्या घरामध्ये ना असं कोणीतरी अनुभवी व्यक्ती पाहिजे, जी आपल्या हाताशी असेल, आपल्या मदतीला असेल, तर अशा गोष्टी ना अगदी व्यवस्थितपणे पार पडतात. तर अशाच प्रकारे हे 8 दिवसांचं जे पण काही माझं पारायण होतं, म्हणजे वाचन 7 दिवसांचं आणि 8व्या दिवशी उद्यापन. तर बघा किती पटापट आईने इथे पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि सकाळी 10:30 वाजता हा नैवेद्य दाखवायचा होता आणि मला वाटतं आता एक 10 वगैरे वाजले असतील, कारण 10:15ला आम्ही पूर्ण नैवेद्य भरायला घेतला आणि 10:30ला हा नैवेद्य आम्ही व्यवस्थितपणे दाखवलेला. म्हणजे इतक्या लवकर या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, तर त्या माझ्या काही एकटीने शक्य होणार नव्हतं. त्यामुळे आई आणि बाबा आल्यामुळे मला फारच मदत झाली, खूप आधार मिळाला. आणि जी इतके दिवस डोक्यात गोष्ट होती की मला पारायण करायचं आहे, तर ती खरंच त्यांच्यामुळे शक्य झाली, कारण 8ही दिवस त्यांचा मला खूप आधार होता, खूप सपोर्ट होता. तर अशा प्रकारे पटापट आमच्या पुरणपोळ्या झाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही नैवेद्य भरायला घेतला. तोपर्यंत बाहेर माझं काही छोटं-छोटं काम चालूच होतं. इतर कामंसुद्धा असतातच, की जेवण नसलं तरी कपडे वाळत घालणं, त्याच्यानंतर रांगोळी काढणं, उंबरठ्यावर हळदीचं लिंपण करणं. तर अशी काही माझी छोटी-छोटी कामं चालू होती. त्याचप्रमाणे नैवेद्यासाठी केळीची पानं आणलेली, ती स्वच्छ धुवून कापून ठेवायची होती. त्याचप्रमाणे आज सवाष्ण जोडासुद्धा पुजायचा होता. तर ओटीची सगळी तयारी मी करून ठेवलेली. तर आमच्या बाजूलाच गुजराती राहतात. तर अशा वेळी ना जे कोणी नॉनव्हेज खात नाही, असा जर जोडा मिळाला ना तर फारच उत्तम. तर त्याच्यामुळे ते तर नॉनव्हेज खातच नव्हते. तर मग त्यांच्या ओटीची आणि जे पण काही श्रीफळ वगैरे गिफ्ट द्यायचं होतं, ती सगळी तयारी मी इथे करून घेतली आणि त्याच्यानंतर मी आई-वडिलांना सुद्धा इथे मान दिलेला आहे. त्यांचीसुद्धा ओटी भरली. बाबांनासुद्धा श्रीफळ दिलं, कारण त्यांच्यामुळेच हे पारायण करणं मला सहज शक्य झालं. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोणाच्याही सपोर्टशिवाय आणि अनुभवी व्यक्तींच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत. तर त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट, आधार हा तितकाच महत्त्वाचा आहे.
तर अशी सगळी छोटी छोटी कामं जी पण काही होती ती मी करत होती आणि तोपर्यंत आईने इथे पुरणपोळ्या केल्या. कारण पुरणपोळ्यांचा घाट हा सर्वात मोठा असतो आणि त्याला फार काळ लागतो. त्याच्यामुळे मग आम्ही सगळं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित बनवून घेतलं आणि मग पुरणपोळ्या ह्या शेवटी केल्या. आणि मस्त बघा कसं आई छान पुरणपोळ्या करते. मी हा जो काही पुरणपोळ्यांचा व्हिडिओ आहे ना डिटेलमध्ये मी कधीतरी फुरसतीमध्ये टाकेन. कारण का आता इतकी गडबड आहे की तितकं काही फारसं मी शूट केलं नाही. तर बघा किती मोठी पुरणपोळी आईने केलेली आहे आणि मस्त त्याच्यावरचं असं पीठ आहे ना ते ती असं झाडते आहे. कारण नाहीतर मग पुरणपोळीनं अशी पीठ लागते. तर म्हणतात ना अनुभव महत्त्वाचा आहे आणि किती पटापट तिने इतक्या साऱ्या पोळ्या केल्या. मला तर कदाचित पूर्ण दिवस लागला असता. तर मस्त पुरणपोळ्या बघून असं तोंडाला पाणी सुटतंय. तर आज बरोबर 7 दिवसानंतर मी व्यवस्थित असं आज अन्न जेवणार आहे. कारण आज उद्यापन देणार आहे मी. तर बघा मस्त पुरणपोळी अशी छान फुगते आहे. छान अशा पुरणपोळ्या आम्ही करून घेतल्या आणि त्याच्यानंतर बाहेर सगळी मी ओटीची तयारी केली आणि बाजूच्यांची वाट बघत होती की त्यांचं सगळं जी काही कामं आवरली की मग ते येणार होते. मग त्यांनासुद्धा छान अशा पुरणपोळ्या मी खायला दिल्या आणि ओटी भरली. त्यांचा जे पण सवाष्ण जोडा होता त्यांचा श्रीफळाचा मान काढला. तर मस्त बघा पुरणपोळीवर असं छान असं साजूक तूप घातलं ना तर इतकी सुंदर लागते ना पुरणपोळी. खाऊन बघा तुम्ही. कारण साजूक तुपाशिवाय पुरणपोळीला काही चवच नाही आहे. तर अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या झाल्यानंतर इथे आईने सुरुवात केलेली आहे नैवेद्य भरायला. तर इकडे ना मी 7 पानं काढलेली आहेत. 7 नैवेद्य काढलेले आहेत आणि समोर तुम्हाला तिकडे कोपऱ्यामध्ये केळीसुद्धा दिसत असतील. तर इथे मी पूर्ण नैवेद्य भरून झाल्यानंतर केळीसुद्धा ठेवणार आहे. कारण आज पिवळं फळसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण दत्त महाराजांना पिवळा रंग खूप आवडतो. तर हे बघा इथे माझं हळदीचं लिंपण झालेलं आहे. उंबरठ्याची पूजा झालेली आहे आणि हे लिंपण सुकल्यानंतरच मी इथे पाकळ्या वगैरे घालून थोडंसं सजवणार आहे. दोन्ही बाजूला स्वस्तिक काढलेलं आहे आणि हे बघा आता इथे जो पण काही नैवेद्य आहे तो इथे भरलेला आहे. डाळ भात. डाळ म्हणजे आमच्याकडे सपक वरण असतं, साधं वरण, त्याला फोडणी द्यायची नसते. पुरी आहे, त्याच्यानंतर पापड, लोणचं, पुरणपोळी आणि बिना कांद्याची घेवड्याची भाजी. असं साधं सरळ सोपं असं जेवण होतं. जास्त काही मी घाट घातलेला नाही. आज दत्त महाराजांना घेवड्याची भाजी फार आवडते. त्याच्यामुळे मग मी घेवड्याची भाजी स्पेशली केली होती. आणि आता इथे तुम्हाला एक पान असं दिसत असेल की त्याच्यामध्ये फक्त पुरणपोळीचा चुराच ठेवलेला आहे. कारण तो नैवेद्य आहे गाईचा आणि गाय पुरणपोळी खात नाही असं मी ऐकलेलं. तर अशा प्रकारे हे कालचं कुंकुमार्चन. तर आता म्हटलं आता सगळं उद्यापन झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी मी इथून उचलेन. नैवेद्याच्या प्रत्येक ताटात मी तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे. गणपती बाप्पांचा नैवेद्य, हा सर्व देवांचा नैवेद्य, हा कुलदेवतेचा नैवेद्य, हा गाईचा नैवेद्य, श्री दत्तगुरू महाराजांचा नैवेद्य, श्री स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य आणि हा श्री गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य. तर आता तुम्हाला समजलंच असेल मंडळी की मी हे 7 नैवेद्य कोणते कोणते काढलेले आहेत. तर असं कोणतंही पारायण असू देत, घरात मोठी पूजा असू देत, कोणतंही मोठं मंगल कार्य असू देत, सर्वात प्रथम आपण आपल्या गणपती बाप्पांचा पहिला मान काढायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या देवघरात जे इतर देव आहेत त्यांचा मान काढायचा आहे. त्याच्यानंतर आली ती म्हणजे आपली कुलदेवता, आपल्या वंशाची देवता, तिचासुद्धा मान काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी पण काही पूजा केलेली असणार आहे, जर सत्यनारायणाची पूजा असेल तर आपण भगवान विष्णूंचा मान काढतो. तर अशा प्रकारे मी प्रत्येक देवांना सागर संगीत
हा नैवेद्य दाखवत होते. हे गोमाते हा दिलेला नैवेद्य तू मान्य करून द्यावा आणि मला लवकर तुझी भेट दे, तुला मी प्रत्यक्षात हे खाऊ घालेन. तर इथे गोमातेला सुद्धा मी नैवेद्य दाखवून विनवणी केलेली आहे की तू मला प्रत्यक्षात भेट, मी तुला हा नैवेद्य प्रत्यक्षात खाऊ घालेन. तर असा सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर छान अशी नेहमीप्रमाणे मी आरती घेतली, कारण सतत 7 दिवस सकाळी आणि संध्याकाळी मी आरती घेत होते. तर अशा प्रकारे आजचा सुद्धा उद्दीपनाचा दिवस होता. अजून मी पोथीचा पाठ इथे हलवलेला नाही आहे. तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण जशी गणपती बाप्पांची आरती, शंकराची आरती, दत्तात्रयांची आरती अशी सगळी आरती करून झाल्यानंतर आता इथे मी पुन्हा एकदा ती आरती, त्या आरतीमधले तांदूळ सगळ्यांना वाहत आहे आणि एकदा आरती ओवाळून मग मी हा जो पोथी ठेवलेला पाठ आहे ना तो हलवणार आहे. कारण हा पाठ मी 7 दिवस जोपर्यंत माझा सप्ताह चालू होता पारायणाचा तोपर्यंत हलवला नव्हता. फक्त मी पोथी तेवढी वाचायला घेत होती आणि पुन्हा त्या पाटावर ठेवत होती. तर आज तो मी पाठ इथे हलवणार आहे. तर आधी सगळ्यांना मी अक्षता वाहून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी नमस्कार करून घेतलेला आहे. इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळी ठेवलेल्या आहेत. रुद्राक्षाची जी जपमाळ आहे ना त्याच्यात मी दत्त महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत होते. आणि जी इथे कमळगट्ट्याच्या मण्यांची जी जपमाळ तुम्हाला दिसत असेल त्या जपमाळीवर मी कुलदेवतेचा जप करत होते. तर आता इथे मी पाठ हलवलेला आहे. 7 दिवस हा पाठ हलवायचा नसतो. तर आज मी माझ्या श्री गुरु दत्तचरित्राचे जे पारायण होते त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पारायणाची सांगता केलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे मी 2 आसनं मांडलेली आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आज एक सवाष्ण जोडासुद्धा पूजलेला आहे. ते गुजराती आहेत आणि ते अजिबात नॉनव्हेज खात नाहीत. तर मी त्यांचा काही इथे व्हिडिओ केलेला नाही, कारण प्रत्येकाला आवडेल न आवडेल. तर त्याच्यामुळे फक्त इथे मी तयारी करून ठेवलेली आहे. आणि जी सवाष्ण स्त्री आहे तिची मी ओटी भरली. आणि हे बघा, ओटी भरून झाल्यानंतर आमच्याच सोसायटीच्या समोर भाज्यांचा, फळांचा बाजार लागतो. तर तिथे ही गाय मला मिळाली. तर तिला प्रत्यक्षात मी इथे तिचा जो पण काही नैवेद्य आहे तो खाऊ घातलेला आहे. त्याच्यानंतर घरी आले आणि मग इथे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आईबाबांचा सुद्धा इथे मी मान काढलेला आहे. तर आईला मी सवाष्ण म्हणून तिची ओटी भरली आणि बाबांनासुद्धा श्रीफळ देऊन त्यांचा मी इथे मान काढलेला आहे. तर खरंच हे पारायण आहे ना, अगदी मी तुम्हाला मनापासून सांगते की हे पारायण माझ्या आईमुळे आणि बाबांमुळेच मला करणं शक्य झालं. कारण खूप सोपस्कार असतात हे पारायण करण्यामागे. त्यामुळे हे जेव्हा आपण पारायण करू ना तेव्हा आपल्या जवळ, आपल्या मदतीला, आपल्या साथीला कोणीतरी नक्की असावं. कारण बऱ्याच अडचणी येतात हे पारायण करताना. आपण जर पारायण वाचायला बसलो तर आपल्याला काही लागलं, पाणी लागलं, खडीसाखर लागली किंवा काही लागलं किंवा घरातलं इतर काही कामं करायची असतील तर आपल्याला मदतीला एक तरी माणूस असायलाच हवं. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. तर इथे मस्त आईला खूप दिवस बांगड्या घ्यायच्या होत्या, तिची खूप इच्छा होती. तर म्हटलं चला या निमित्ताने तिला मी बांगड्या देऊ. ज्या बेंटेक्सच्या असतात ना तशा होत्या, पण इतक्या सुंदर होत्या आणि तिला खूप आवडल्या. आणि अशावेळी आईचा आशीर्वाद हा तर खूपच महत्त्वाचा असतो. त्यानंतर आता इथे मी बाबांना मस्त छान असा कुंकवाचा टिळा लावलेला आहे आणि अक्षतासुद्धा लावलेल्या आहेत आणि त्यांचा श्रीफळ देऊन इथे मी मान काढलेला आहे. तर अशा प्रकारे आज माझ्या 7 दिवसाच्या पारायणाची सांगता झालेली आहे आणि इतकं सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं ना. जितके कडक नियम होते तितके सगळे नियम मी अगदी तंतोतंत पाळलेले आहेत. आणि मंडळी, आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.